चला पुढं लक्ष द्या. किंमत 40% वाढली म्हणजे किती झाली? 140. खप 50% कमी झाला म्हणजे किती झाला? 50. तर किती होईल? एवढं होईल का? याचा अर्थ 100चे 70 झाले. मग उत्पन्नात किती फरक पडेल? फरक 30%. फरक किती? 100चं 70 होईल म्हणजे किती पडेल? 30%. काही शंका यामध्ये? समजलंय का? ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्यायचा आहे. एक यावर असाही प्रश्न येतो की जर किंमत वाढली तर वापर किती कमी करावा लागेल? कळते का? किंमत जर 20%ने वाढली तर बजेट सेम ठेवण्यासाठी, खर्च समान राहण्यासाठी वापर कितीने कमी करावा लागेल? तोही प्रश्न आपण पुढे असाच सोडवायचा आहे. सोडवा बरं आहे. एका पुस्तकाची किंमत 30% वाढून 30% कमी केली तर पुस्तकाच्या किमतीत काय फरक पडेल? काय होईल? ओके, पहा, आधी 100 होती, 30% वाढवली, मग किती केली? 130. किती गेली? 130. आता परत 30% कमी करायची. 30% कमी करायची म्हणजे 33 39 कमी करायची. कारण आता 30% 130च्या कमी होणार ना. 130चे 30% होतील, 10% होतील 13, 30% होतील 33 39. 130 मधून 30 गेले, 100 राहिले, आणखी 9 गेले, 91 राहिले. मग मूळ किमतीत काय फरक पडेल? 9% काय होईल? कमी. नाही, बऱ्याच जणांना वाटतं काहीच फरक पडणार नाही. असं होत नाही, फरक पडतो. कितीने कमी होते? 9%. मग समजा तुमची कंपनी आहे आणि तुम्ही दिवाळी आली म्हणून किंवा सीझन चांगला आहे म्हणून पगार 20% वाढवला. किती वाढवला? 20. आधी होता 100, 20% वाढवला, किती केला? 120. आणि परत अडचण आली म्हणून तुम्ही म्हणले की आपण आता काय करूयात? 20% परत कमी करूयात. तर बऱ्याच कामगारांना वाटेल का ठीक आहे ना, 20% वाढवलं होता, 20% कमी झाला, बदल होणार नाही. पण या केसमध्ये बदल होतो. कसा बदल होतो? आता 20% वाढवले ते 100 वर वाढवले होते, आता 20% कमी करणार कशावर? 120 वर. मग 120 वर 20% कमी करणार म्हणजे किती होणार? 24 कमी होणार म्हणजे किती राहणार? मग मूळमध्ये काय होणार? 4% घट होणार. याचं कारण आहे, वाढ होताना 100 वर झाली, छोट्या किमतीवर झाली, आणि घट होताना मोठ्या. मग टक्के जरी समान असतील, टक्के जरी काय असतील? समान असतील, तरी घटवाढ काय होते? कळतंय? आता याचा उपयोग व्यवहारात कुठं होतो मी तुम्हाला सांगतो. हा कन्सेप्ट जर तुम्हाला समजला तर याचा उपयोग व्यवहारात कुठं होईल? जसं की मी तुम्हाला सांगितलं, गणिताचा व्यवहाराशी खूप संबंध आहे किंवा व्यवहार म्हणजेच गणित आहे. समजा तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आणि यामध्ये असं झालं की तुम्ही गुंतवले 100 रुपये. किती गुंतवले? 100 रुपये. आणि तुम्हाला झाला 50% नफा. किती झाला? 50% नफा. शक्यता दोन आहेत, एक तर नफा होईल किंवा तोटा होईल. 50% नफा झाला म्हणजे तुम्ही कुठं गेले? 150 वर. आता तुमच्या अकाउंटला आहेत 150 रुपये. आता तुम्हाला तोच रिपीट झाला, फक्त नफ्याऐवजी काय झाला? तोटा झाला. किती टक्के तोटा झाला? 50%. ठीक आहे, दुसरी शक्यता होती, मग तुम्ही कितीवर आले? 75 वर. म्हणजे आहे त्याच्या मागे गेले का? आहे त्याच्या मागे गेले. मग शेअर मार्केटमध्ये अभ्यास नसेल तर दोन शक्यता असतात, एक तर नफा होईल किंवा तोटा होईल. मग आधी एक पहिली शक्यता होती, नफा झाला 50%, 100चे कितीवर गेले? 150 वर. आता 150 भांडवल झालं, 150 वर 50% तोटा झाला, कितीवर आले? 75 वर. म्हणजे तोट्यात आहेत की नाही? आता दुसऱ्यांदा आधी तोटा झाला, 50% तोटा झाला, कितीवर आले तुम्ही? 50 वर आले. आता दुसरी शक्यता बनली, 50% नफा झाला, 50% नफा, 50 वर 50%, तुम्ही कितीवर आले? तरी पण कुठे आहेत? तोट्यात आहेत. मग इथे अभ्यास नसताना जर कोणी ट्रेडिंग करत असेल, कोणी इन्व्हेस्टमेंट करत असेल, तर तो कधीच नफ्यात असू शकत नाही. कारण गणितीय शक्यता त्याच्या उलट काम करते, गणितीय शक्यता उलट काम करते. मग याचा तुम्ही खूप चांगला वापर करू शकता ट्रेडिंगमध्ये, व्यवसायामध्ये. म्हणजे खरेदी विक्रीचा व्यवसाय असेल तर त्यामध्ये करू शकता, शेअर मार्केट असेल तर त्यामध्ये करू शकता. कळतंय का? मग हा कन्सेप्ट आपल्याला व्यवहारात पण वापरता येतो. याच्यामुळं कोणीही बिना अभ्यासाचं जर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असेल तर ॲक्सिडेंटली सोडता तो नेहमी तोट्यातच
जातो. ॲक्सिडेंट एखाद्या दिवस होऊ शकतं की चुकून नफ्यात राहील, पण जर का तुम्ही अशी क्रिया 50-100 वेळा केली तर चुकून सुद्धा नफ्यात राहत नाही, 100% तोट्यात राहतं. कारण गणितीय शक्यता, त्याला म्हणतात मॅथमॅटिकल प्रॉबॅबिलिटी. समजतंय का? मग ही जी वाढ आणि घट आहे ती सारखी कधीही नसते, पण हे सामान्य बुद्धिमत्तेला कळत नाही. सामान्य बुद्धिमत्तेला वाटतं की 50% वाढ झाली ती 50% घट झाली, काही झालं नसेल असं होत नाही. काय होते? घट होते. त्याच्यासाठी गणिताचा अभ्यास थोडासा चांगला पाहिजे. समजतंय का? काही शंका? आता पुढे पहा. एका पुस्तकाची किंमत, हे झाले ना आपलं का नाही? नाही झालं. 30% वाढवली आणि किती कमी केली? 20%. याचा अर्थ 100ची किती केली? सोडवा बरं. 30% वाढवून किती केली? 130. आणि आता किती कमी केली? 20% कमी केली. 20% कमी केली म्हणजे 130चे 20%, 13 दुने 26. राहिली किती? 104% म्हणजे 4% काय? फायदा आहे. तर यामध्ये 4% काय होईल? फायदा होईल. समजतंय का? 100ची 130, 30% वाढवली, परत 20% कमी केली, 20% कमी केली म्हणजे 13 दुने 26 कमी केली, राहिली 104. 104 म्हणजे 4% काय होईल? फायदा होईल. समजतंय? तोच प्रश्न आहे जो की आपण आधी बघितला होता. सोडवा बरं. किंमत 10% कमी झाली म्हणजे किती झाली किंमत? 90. किती झाली? 90. खप किती टक्के वाढतो? 20 म्हणजे खप किती झाला? 120. 12 9 108. पुढं 2 0, 2 0 कट. 100चे 108 झाले म्हणजे 8% वाढ. समजतंय का? किती? 8% वाढ. काही शंका यामध्ये नाही? ओके. पुढचा प्रश्न पहा. मग एका वस्तूची किंमत 20% कमी केली तर खप किती वाढला? 25%. 20% कमी केली म्हणजे किती केली? 80. खप 25% वाढला म्हणजे किती झाला? 125. बरोबर का? 125 8, 100 8 800, 25 8 200, 1000च्या पुढे 0 10,000. काहीच बदल होणार? काही फरक पडेल का? का फरक पडणार नाही? कारण आधी 10,000 होते, आता पण 10,000 होतात. काहीच फरक ना वाढतील ना कमी होतील. कळतंय का? कारण कलेक्शन तेवढंच होईल आधी जेवढं होत होतं तेवढं. समजतंय? 80 गुणिले 125 10,000च होतात. म्हणजे आधी 10,000 कलेक्शन होतं, आता पण 10,000 आहे. म्हणजे आधी 100 कलेक्शन होतं, आता पण 100 आहे. काहीही फरक पडणार नाही. कलेक्शन जेवढं आहे तेवढंच होईल. समजतंय का? हे तुम्ही सोडवा बरं. पुस्तकाची किंमत 20%ने वाढवल्याने 15% खप कमी झाला तर काय होईल? काय होईल? ओके. पाहूयात काय होतंय. पुस्तकाची किंमत 20%ने वाढली म्हणजे किती झाली? 120. खप कितीने कमी झाला? 15 म्हणजे किती झाला? 85. शून्य जसाचे तसा. 12 पंचे 60, 12 8 96, 96 4 96 4 सॉरी 96 6 104. ते काय होईल? सॉरी 96 आणि 6 102. 2% काय होईल? वाढ होईल. 2%. समजतंय? पुढचा क्वेश्चन घ्यायचा आहे. किती होती? 2400.
दरवर्षी किती टक्क्याने वाढते? 10%. म्हणजे किती वाढेल पहिल्या वर्षी? 240. किती होईल? परत 10% वाढेल म्हणजे किती वाढेल? मग किती होईल? 2 वर्षानंतर होईल 2904. हे सोपं आहे. पण जर का 2 आत्ताची दिली आणि 2 वर्ष मागं विचारली तर मग आपल्याला थोडंसं अवघड वाटतं, पण ते पण सोपं आहे योग्य पद्धतीने सोडवलं तर. पुढे बघूयात आपण. आजची लोकसंख्या दिली आणि पुढची विचारली तर सोपं आहे. दोनदा काय करायचं? वाढ करायची. पण आजची दिली आणि मागची विचारली तर आजपासून मागे जाणं अवघड असतं, तर मागून परत काय यायचं? पुढे यायचं. पुढे बघूयात आपण. हे समजलंय का? आधी 2400 होती लोकसंख्या, दोनदा 10% वाढ केली तर पहिल्यांदा इथे वाढ झाली 10%, 240. 1 वर्ष झालं. दुसऱ्या वर्षी परत त्याच्यावर 10% झाली, 264. एकूण किती होईल? 2904. समजतंय का? ठीक आहे. शेकड्यावरीचे आपण आतापर्यंत काही प्रश्न बघितलेत. इथून पुढे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बाकीचे प्रश्न पाहणार आहोत. आतापर्यंत जे बघितले ते समजलंय का? एक तर सगळ्यात महत्त्वाचं का बेसिक आलं तर पुढे समजणार आहे. कारण आपण जे प्रश्न सोडवतो त्यासाठी आपण सूत्र वापरतोय का? नाही. फॉर्म्युले सूत्र वापरत नाही आहे. एक्स पण वापरत नाही आहे. आपण एका कन्सेप्टच्या आधारावर प्रश्न सोडवणार आहोत. तो कन्सेप्ट आधी माहिती पाहिजे. मग मी सांगेल का 50% महत्त्व तयारी करताना कशाला आहे? 50% महत्त्व तुमचे कन्सेप्ट क्लिअर असण्याला आहे आणि 50% प्रॅक्टिस, अंडरस्टँडिंग आणि थिंकिंगला आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं, जर का तुमचे कन्सेप्ट क्लिअर नसतील तर आधी काय करा? बेसिकचा व्हिडिओ बघा किंवा बेसिक लेक्चर करत जा, ज्याच्यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट सांगतो. त्याच्याशिवाय हे तुम्हाला समजणार नाही आहे. काही शंका यामध्ये? आणि नंतर काय? मग प्रॅक्टिस आहे. जर तुम्ही डायरेक्टली एक्झाम्पल कसे सोडवतात त्या जर लेक्चर लिहून बसले तर फक्त एक्झाम्पल समजणार नाही आहेत. काही शंका असतील तर विचारा. मी सांगतो. तिकडून या. ठीक आहे. दाबा ते बटन. हां दाबा.